मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी पहिल्या दिवसापासून असं म्हणत आहेत की बीड जिल्ह्यातली पाळंमुळं खणून काढू आणि त्या मारेकरांना फाशीची शिक्षा देऊ. तसंच आज अजित पवार जे बोललेले आहेत की याच्यामध्ये कोणीही वरिष्ठ असो संबंधित, ते जर आरोप सिद्ध झाले तर आम्ही गय करणार नाही असं बोललेलं आहे. या दोघांनी असं बोलावं यासाठी त्यांना भाग पाडलेला आहे ते शरद पवार या नावाच्या नामवंत राजकारण्याने. शरद पवारांनी एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. धनंजय मुंडे जे अजित पवारांच्या मागे पुढे करत त्यांना भरीला पाडलं त्यांनी की या आपण मूळ राष्ट्रवादीशी घटस्फोट घेऊन आपण आपला सवतासुभा निर्माण करावा, त्यासाठीची जी काही खेळी खेळावी लागते ती सगळी धनंजय मुंडे यांनी राज्य पातळीवरती खेळली. यासाठी धनंजय मुंडेंना धडा शिकवला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांची कितीतरी प्रकरणं आपण पोटात घातलेली आहेत, त्यांना सांभाळून घेतलेलं आहे, तरी देखील ते आपल्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. याचं शल्य शरद पवारांना अधिक. दुसरीकडे शरद पवारांचा विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव, 10 आमदार निवडून आले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त, म्हणजे 10 पैकी 8 निवडून आलेले खासदार. आणि आता या खासदारांच्या भोवती हे एनडीएचं राजकारण फिरत आहे. कारण नितीश कुमार केव्हा बाहेर पडतील, काय गोंधळ होईल, म्हणजे 2 कुबड्यांवर चालणारं हे सरकार यांना कधी गरज पडेल याची काही सांगता येत नाही. मग ती वेळ साधण्यासाठी शरद पवार एनडीएला पाठिंबा देऊ शकतात, इंडिया आघाडीतून बाहेर पडून. आणि त्यासाठी त्यांना धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची काहीही गरज नाही, हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे. मग आपण एकत्र झालं पाहिजे, 2 राष्ट्रवादीचं ते मिलन झालं पाहिजे म्हणून काही त्यांना त्यासाठी गरज नाही. म्हणजे वर दिल्लीचं राजकारण ते आपल्या हातामध्ये ठेवू शकतात आणि इकडे धनंजय मुंडे यांना ते गजाआड पाठवू शकतात. आज सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड यांनी जी काही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेमधून हे सिद्ध झालेलं आहे की ते आता धनंजय मुंडेंना कदापिही सोडणार नाहीत आणि एकत्र येण्याच्या ज्या काही चर्चा चालू आहेत, राजकीय चर्चा, त्यासाठी त्यांना अजित पवारांची गरज नाही, हे देखील या कृतीतून सिद्ध केलेलं आहे. तर शरद पवारांचा एकूण नेमका काय डाव आहे यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो, तेव्हा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवा. हे बघा, शरद पवार ज्यावेळेला परळी विधानसभेमध्ये प्रचार सभेला गेले होते त्यांनी तिथे एक आवर्जून वाक्य वापरलं की परळीमध्ये प्रचंड गुंडगिरी वाढलेली आहे. अनेक व्यापारी मला फोन करतात आणि सांगतात की आम्हाला व्यवसाय करणं मुश्किल झालेलं आहे, आम्हाला वाचवा. अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे, अनेक लोक दहशतीखाली वावरत आहेत, इथं सगळा गुंडगिरीचा म्हणजे गुंडांचा नंगा नाच चालू आहे, असं त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका केली होती. त्यानंतर मस्साजोगला पहिल्यांदा शरद पवार आले. त्याच दिवशी अजित पवार देखील आले देशमुख कुटुंबाचं स्वांतन करताना. आता फरक लक्षात घ्या, ज्या वेळेला शरद पवार तिथं आले, ते कुटुंबाला भेटले, त्यावेळेला त्यांच्यासोबत बजरंग सोनवणे खासदार होते, बाकीचे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते, म्हणजे शरद पवार गटाचे ते सगळे होते. व्यवस्थित लोकांनी, गावकऱ्यांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं स्वांतन करताय, आता आम्हाला संरक्षण देखील तुम्हीच द्यायचं आहे. त्यांचं हेलिकॉप्टरचं उड्डाण झालं आणि मग काही वेळानंतर अजित पवार तिथं अवतरले. अजित पवारनी देखील तसं केलं, कुटुंबाचं स्वांतन केलं, भाषण केलं. मात्र त्यांना एका रोषाला सामोरं जावं लागलं की त्यांना गावकऱ्यांनी बजावून सांगितलं की अजितदादा पवार धनंजय मुंडेंना आधी मंत्रिमंडळातून हाकला. मग ते त्याच्याकडं अगदी म्हणजे काना डोळा करत ते तिथून निघून गेले आणि गावकऱ्यांशी काही त्याबद्दल बोलले नाही. आज मात्र बोललेले आणि ते आज बोलले म्हणजे 1 महिना झाला हत्या हो.
आज त्यांना मुहूर्त सापडला. आज त्यांना आपण एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत याची जाणीव झाली आणि आपला एक सच्चा सहकारी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत, थेट आरोप होत आहेत. म्हणजे खंडणीखोर आणि हत्येमध्ये देखील ज्यांचा हात आहे असे वाल्मिक कराड याच्या संबंधी आपल्याला बोलावं लागणार आहे. परंतु हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजे रोखठोक दादा एकदम त्यावेळेला शांत होते, आज बोललेले आहे. मग दरम्यानच्या काळामध्ये ते परदेशात जाऊन आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाऊन भेटले. त्याच्या आधी खासदार बजरंग सोनवणे हे देखील अमित शहा यांना जाऊन भेटलेले आणि शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच दिलेलं आहे की ह्या जे आरोप करतात आहेत सगळे लोकप्रतिनिधी वाल्मिक कराडवर आणि धनंजय मुंडे यांच्यावर, यांच्या जीविताला धोका आहे लोकप्रतिनिधींच्या, त्यामुळे काळजी घ्या, त्यांना संरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे. म्हणजे त्यांना जर इकडं राष्ट्रवादी मिलन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा एकीकडं आणि एकीकडं अशा प्रकारे ते संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. हे दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. आता मुळात धनंजय मुंडेला मी ते पंडित मुंडे माझ्याकडे आले, लेकराला सांभाळा वाढवा असं केल्यामुळं मी त्यांचं ऐकलं आणि आता पश्चाताप होत आहे असं ते म्हणत आहे. आता बघा, धनंजय मुंडे हे हत्ये प्रकरणी, खंडणी प्रकरणी भरत त्यांचा काही संबंध नाही, आज असं दिसतंय, कागदोपत्री ते सगळं दिसतंय. अजितदादा पवार हे म्हटलेले की आरोप सिद्ध होऊ द्या मग बघू असं त्यांचं म्हणणं आहे. आता वाल्मिकी कराड याच्यावर मात्र सिद्ध व्हायचं काय बाकी राहिलेलं आहे, सगळं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांनी जे काही निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीच्या वेळेला संपत्ती विवरण दिलेलं आहे त्यात त्या जगनमित्रचं नाव आहे, व्यंकटेश्वर इंडस्ट्रीचं नाव आहे, याच्यामध्ये दोन्हीकडे भागीदार वाल्मिक कराड ते दिलेलं आहे. बरं, धनंजय मुंडे यांची ह्या एकट्याची संपत्ती हे महायुतीच्या सरकारमध्ये तसं पाहायला गेलं तर 700% संपत्ती सगळ्या मंत्र्यांची मिळून वाढलेली आहे. परंतु धनंजय मुंडे यांची संपत्ती जी आहे ती दुप्पट झालेली असं त्यांनी स्वतः दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो व्यवसाय त्यांनी दाखवलेला आहे, काय दाखवलेला आहे, शेती करतोय आणि आमदार म्हणून जो काही पगार मिळतो ते माझं उत्पन्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एवढे दोनच उत्पन्न आहेत बघा त्यांना. आणि पत्नीच्या नाव म्हणजे अनेक पत्नींपैकी एका पत्नीचं उत्पन्न त्यांनी दाखवलेलं आहे, तिचा काय व्यवसाय आहे आणि शेतीमधून तिला देखील उत्पन्न मिळत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात त्यांनी जे माहिती दिलेली आहे स्वतः धनंजय मुंडेंनी, आता त्याच्यामध्ये ते प्रामाणिक त्यांना राहावंच लागलेलं आहे कारण ते गुन्हे नोंद आहेत. त्या फौजदारी प्रकरणांचा तपशील जो आहे तो आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय. हे बघा, फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्ता वितरणाशी संबंधित आरोप IPC कलम 420, त्याच्यानंतर फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणे संबंधित शुल्क IPC कलम 468, त्याच्यानंतर गुन्हेगारी विश्वासभंगाच्या शिक्षेशी संबंधित आरोप IPC कलम 406, त्यानंतर सार्वजनिक सेवक किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासभंगाच्या गुन्हेगारीशी संबंधित आरोप IPC कलम 409, लोकसेवकाने योग्यरित्या जाहीर केलेल्या आदेशाच्या अवज्ञाशी संबंधित आरोप IPC कलम 188, खोटेपणाशी शिक्षेशी संबंधित आरोप IPC 465, बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड IPC कलम 471, अस्सल म्हणून वापरण्याशी संबंधित शुल्क, अशा बरेच गोष्टी आहेत. आणि ते स्वतः त्यांनी ते संपत्ती विवरण दिलेलं आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्वाधिक मताने कोण निवडून आलं तर धनंजय मुंडे निवडून आलेले, अजित पवार नाही आलेले. 1,42,000 मतं पडलेले आहेत वाल्मिक कराड यांच्या कृपेने. ते कसे पडलेत काय वगैरे याच्यावर सुरेश दत्त, बजरंग सोनवणे वगैरे हे सगळे लोक बोललेले आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे आपल्या चर्चेचा की शरद पवार यांना या अजित पवारांची, सुनील तटकरेंची, प्रफुल्ल पटेल हे जे काही विश्वासघात करून म्हणा, खोके म्हणून म्हणा, काय जे त्यांनी केलेलं आहे, ते जे गेलेले मंत्रीपद मिळवलेले आहेत,
म्हणजे त्यावेळेला बघा जुलै 2023 मध्ये हे सगळे एका रांगेमध्ये 8 मंत्री झाले. या 8 मंत्र्यांपैकी किती मंत्र्यांवर ईडी लागलेली आहे? अजित पवारांचं शुद्धीकरण कशा प्रकारे केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी यांनी कशा प्रकारे केलेलं आहे? मोदी की गॅरंटी इनको जेल में डालेंगे, जेल में काय डालेंगे, त्यांना अर्थमंत्री करून टाकलेलं आहे. मग त्यामुळे अजित पवार लोकसभा निवडणुकीमध्ये ते अगदी तोंडावर पडले होते, परंतु त्यांची राजकीय इबरत वाचली ती विधानसभा निवडणुकीमध्ये. मग त्याला अनेक कारण आहे. म्हणजे ते जसं ते एक शिवसेनेचे आमदार बोलले ते गायकवाड कोण, की वेश्यांप्रमाणे पैसे घेतले मतदारांनी आणि स्वतः बारामतीचे मतदार हे काही तुम्ही स्वतःला मालक समजू नका, असं अजित पवार बोललेले. आता अशा सगळ्या याच्यातून काय ध्वनित होत आहे, कशा प्रकारे निवडून आलेले तो भाग वेगळा आहे. आता तो विजय काही पचनी पडलेला नाहीये, कारण हे प्रकरण घडलंय. हे जे प्रकरण घडलेलं आहे हे गांभीर्याने घ्यावंच लागणार आहे. मग आता याच्यातून धनंजय मुंडे यांना वाचवणं वेगळी गोष्ट आहे, ते तर बाजूलाच आहे. स्वतः अजित पवारांना आपल्या पक्षाला वाचवावं लागणार आहे. त्या पक्षाची इज्जत जी आहे ती शाबूत ठेवावी लागणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि अजित पवार हे कुणाचं बोट धरून राजकारणात आले, 1991 साली कुणाच्या कृपेमुळे खासदार झाले, त्यांचा राजकीय प्रवास कोणामुळे झालेला आहे, त्यांना आता ते घड्याळ माझंच आहे, राष्ट्रवादी नाव माझंच आहे, अरे पण ते कुणाचं आहे शेंबडं पोरग देखील सांगतोय. आणि अशा व्यक्तीच्या आधारावर शरद पवार भलं विधानसभा निवडणूक हरले असतील म्हणून त्यांना यांची गरज आहे का? अजिबात नाहीये. त्यांना लोकसभेमध्ये जे काही 8 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत सुप्रिया सुळे यांच्या सहित, त्यासाठी ते नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांची खास मैत्री आहे. आता त्या मैत्रीचा दुवा म्हणजे गौतम अदानी उद्योजक वगैरे ते सगळं आहे. ते जरी काही असलं तरी आता त्यांना अजित पवारांची गरज नाही हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे ते तिकडं वर संधान बांधतील, त्यांना काय बांधायचं आहे. आणि मग तिथे केंद्रीय गृहमंत्री जे आहे, तिथे ईडी आहे, तिथे सीबीआय आहे, तिथे इन्कम टॅक्स आहे. आता अजित पवारांना ती जप्त केलेली मालमत्ता भली 1000 कोटींची ती परत मिळालेली आहे. आता अजित पवार नसले तरी धनंजय मुंडे यांच्या मागे ते लावू शकतात. आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या म्हणजे यांच्यासारख्यांनी शरद पवारांवर निगरगट्ट काय, अमुक काय, बारामती मध्ये जाऊन टीका करायची, हे सगळे उद्योग केलेले आता ते त्यांना भोवणार आहे. आता याच्यासाठी शरद पवार जबाबदार आहेत का वाल्मिक कराड आणि हे संबंध आहेत? अजिबात नाही. आता भलं वाल्मिक कराड यांचे सगळ्यांबरोबर फोटो आहेत, शरद पवारांबरोबर आहेत, रोहित पवारांबरोबर आहेत, सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आहेत, तसंच इकडे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहे, सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. म्हणजे हा जो गुन्हेगार आहे, परंतु याचा हे जे फोटोसाठी त्यांना जवळ कोण ढकलत होतं की हा आपला माणूस आहे, हा किंग मेकर आहे. म्हणजे वाल्मिकी कराड यांची एवढी ख्याती की असा वाल्मिकी कराड आपल्याकडं देखील जर असला तर आपल्याला काही बघायचं कारणच नाही, असं धनंजय मुंडे यांच्याकडे हेच नेते बोलत होते. आज त्याच नेत्यांवर अशी वेळ आलेली आहे की ह्या दोघांनाही आता आतमध्ये टाका. आता याच्यामध्ये मग काय करायचं? आपण जर धनंजय मुंडे यांना ताबडतोब पाय उतारवा, त्यांचा राजीनामा घेतला, त्यांना मंत्रिमंडळातून हाकललं, तर मग आपण अशा लोकांना पोचतोय हे पुन्हा आपल्यावर टीका होईल. आणि धनंजय मुंडे हे खरंच त्या खंडणीमध्ये आहेत, हत्येच्या याच्यात आहेत, मास्टर माइंड म्हणून आहेत. ते सुरेश धस काय बोलतात आहे, जितेंद्र आव्हाड काय बोलतात आहे, हे सगळं जे बोलतात आहे ते सिद्ध होईल. आणि मग म्हणून आता कसं आहे की आता SIT काय करते ते बघू, CID काय करते ते बघू. आता ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली नसताना अजित पवार बोलतात आहे ज्युडिशियल इन्क्वायरी देखील होणार आहे, हे सगळं बोललं जात आहे. तोपर्यंत काय, हे जे लोकांचा जो असंतोष आहे तो शांत होईल, तो जो काही डोंब उसळलेला आहे तो शांत होईल. मग बघू, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवू, अशा प्रकारचं त्यांनी ते धोरण अंगीकारलेलं आहे. परंतु आता लोकांचा आक्रोश वाढत चाललेला आहे, मोर्चे वाढत चाललेले आहे. धनंजय मुंडे हे त्या संजय राठोड यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर ज्या वेळेला त्या पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी जे काही टीका झाली होती, आणि मग ते जे काही सगळं प्रकरण झालं की यांनी संजय राठोडनी तिला मारलेलं आहे, तिचा खून केलेला आहे, अशा प्रकारे इथपर्यंत बोललं गेलं होतं. त्यावेळेला
याच भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी संजय राठोड याचा राजीनामा घेतला होता. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि संजय राठोड हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते. त्यावेळेला संजय राठोडला हे करावं लागलं. मग त्या परिस्थितीमध्ये संजय राठोड यांनी नंतर काय पॉलिसी वापरली, मग ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. मग 2-2 लाखांचे मेळावे त्यांनी बंजारा समाज सगळा एकत्र केला. बंजारा समाजामध्ये सगळ्यांना एकत्र केलं आणि हा आमचा कसा थोर नेता आहे याच्यावर आरोपांचं उगीच बालंट आलेलं आहे, ते चुकीचं आहे. त्यांचं सगळं समर्थन त्यांनी म्हणजे शक्ती प्रदर्शन केलं. ते मंत्रिमंडळामध्ये राहिले म्हणजे शिंदे यांच्या काळामध्ये. मग आता या वेळेला देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्री म्हणून स्वीकारणार का असं विचारलं जात होतं. परंतु संजय राठोड यांचं कसं आहे, ती बंजारा समाजाची जी ताकद आहे त्यांच्या मागे जो मतदार आहे ते त्याच्यामुळे त्यांना ते ठेवावं लागलेलं आहे. इकडे आता धनंजय मुंडे ती पॉलिसी वापरायला लागलेलं आहे. म्हणजे ओबीसी नेते त्यांचे समर्थक हे आत्ता महिना होत आला आणि आत्ता ते प्रतिमोर्चे निघायला लागलेले आहे. म्हणजे सर्वपक्षीय मोर्चे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघायला लागले. बीडपासून त्याची सुरुवात झाली. आता हे प्रतिमोर्चे धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ निघायला लागलेले. तिथं मागणी होतीये की मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे वगैरे, ते सगळं होतंय. परंतु लोकांना एवढं कळत नाही. एवढे लोक तर काही दूध खोळे नाही आहेत. लोकांना कळतंय, सगळ्या ओबीसी समाजाला कळतंय, मराठा समाजाला कळतंय, सगळ्या समाजाला कळतंय, वंजारी समाजाला कळतंय, सगळ्यांना कळतंय हे कशासाठी चाललेलं आहे. तर धनंजय मुंडे ते आपल्या समर्थनानं ती हवा आता निर्माण करत आहेत. आता ते किती दिवस मंत्रिमंडळामध्ये राहतात, शरद पवार त्यांना किती दिवस राहू देतात. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काय अजित पवारांचं ऐकून काही पुढं दिल्लीचं राजकारण करणार नाहीत आणि त्यांना तशी त्याची गरजही नाही आहे. सुनील तटकरे एकमेव खासदार, त्यांना ते पाठिंबा द्यावाच लागलेला आहे. म्हणजे ते एनडीएमध्ये आहेतच. आता शरद पवार त्यांच्या राजकीय याच्यासाठी त्यांनी जर ठरवलं तर अजित पवारांना ते राजकीयदृष्ट्या लाथाडून ते स्वतः तिथं एनडीएला बाहेरून का होईना पाठिंबा देतील आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवतील असं दिसतंय. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.